तर मित्रांनो, इथे रेड्डीच्या गणपतीचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आहे, बसलेल्या स्वरूपात आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आता आमचा जो प्रवास आहे परतीचा, जवळपास 520 किलोमीटरचा प्रवास आहे. तर त्या प्रवासासाठी बाप्पा आशीर्वाद दे. बाप्पाचं दर्शन घेऊन बाप्पाच्या आशीर्वादाने चला सुरुवात करूया आजच्या राईडची. काल आपण याच रूटने आलेलो बघा. दोन्ही साईडला ना मिठागर आहेत, असं चौकोन बनवले आणि त्याच्यामध्ये खाडीचं पाणी साठवलेलं आहे. रात्री हे सगळं काही दिसत नव्हतं, आता दिसायला लागलं. ये टर्न राइट दिखा रहा है. उधर कुछ बोर्ड भी है. शिरोडा मार्केट, वेंगुर्ला, सावंतवाड़ी. तो सावंतवाड़ी वेंगुर्ला सीधा ही जाते हैं. चल, ये शिरोडा बीच के उधर जा रहा है. ऊपर के लिए आगे से लेफ्ट लगता है, आगे राइट लेके राइट. अब पता चल जाएगा. नेटवर्क नहीं है, नेटवर्क गया अभी. नहीं, बिल्कुल ही नहीं है. नहीं है. तो मुंबई का बोर्ड लगाने के लिए क्या प्रॉब्लम है, या हाईवे का कुछ भी? अरे मुंबई आए नहीं गए इकडे कुठे. तो इधर अभी इधर क्यों नहीं नेटवर्क आ रहा है? तो इतना बाहर आने के बाद क्या तकलीफ है? आने के दूसरे कंट्री में है क्या अपन? है ना. अरे मेरा तो जियो का ये पोस्टपेड है. तो मेरा प्रीपेड. अरे पोस्टपेड प्रीपेड, नेटवर्क तो आना चाहिए. वो लद्दाख में अलग चीज़ है, वहाँ पे पोस्टपेड चाहिए. सीट कवर लगा लूँ क्या? क्यों? ऐसे ही दिखा होता. वेंगुर्ला मालवन. ओपन स्वाद. तब है क्या, नेटवर्क का क्या हो गया? तो रुक के देखे क्या? मेरे को वही लग रहा है, एक बार मोबाइल बाहर निकलेगा तो हाँ थोड़ा ये रिफ्रेश होएगा. देखते चल, रुकते इधर. इतना टाइम तो ये अभी गाँव आ गया तो नेटवर्क तो होना चाहिए ना. गोल्डन गेट में गोल्डन कुछ भी नहीं है, काला गेट है. You have been off the route for 800 meters. अरे पीछे से धक्का रखा था, वो शिरोडा की तरफ जाना था, हम ऑफ रूट गए हैं. हाँ जगन, ऑफ रूट पीछे जाना पड़ेगा. ओके. मैं मैप बाहर जाने तक इधर अभी चल रिस्क ले लेता हूँ, फ़ोन को इधर ही लगा देता हूँ. पीछे से था रास्ता, मतलब थोड़ा ऑफ रोड गए हम लोग. मतलब अपन जो वो टर्न मारा ना अभी इधर, वो ना मार के उधर टर्न सीधे जाना था. अच्छा, फ्लैट पर सेल लिखा था तो सीधा घुसना है. हाँ हाँ हाँ, ज़्यादा नहीं, आधा किलोमीटर आए. चलो ठीक है. अच्छा हाँ, तो वैसे मैं वही सोच रहा था कि इतना देर तो नेटवर्क नहीं जा सकता. देखिए यहाँ से जाना है अपने को. सामने मेरे को आर जैसा था पर उसमें कुछ बोर्ड नहीं था करके मैं बोला नहीं. हाँ ना, वो क्या क्या लिखा है वो कुछ समझेगा नहीं तो कैसे समझेगा. आर्च के ऊपर ब्लू कलर का प्लेट रहा रहेगा. वो इधर थोड़ा मार्केट है, संभल के आहे ना ये. रेड्डीवरून आता आपण हायवेसाठी निघालो आहे. अजून हायवे ॲक्च्युली इथे नेटवर्क नसलं त्यामुळे हायवेचं एक्झॅक्ट डिस्टन्स कळलं नाही. टोटल 500 किलोमीटर, 511 किलोमीटर दाखवलेलं आम्ही जिथे स्टे केलेलं तिकडनं. बघू किती वेळ लागतो. अरे आराम से इधर ओमनी खड़ा है. स्लिप मारा गाडी. देख ना टर्न पे रुका पागल की जरा. तर मित्रांनो, रेड्डी, वेंगुर्ला, मालवण या ठिकाणी आतमध्ये जाणारा रस्ता तर चांगला आहेच, तर तो तुम्ही पाहिला असेलच. पण आता थोड्याच वेळात आपण हायवेला बसू, बॉम्बे गोवा हायवेला. तर तो रस्ता कसा आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत. सो हायवेपासून मुंबईपर्यंतचा रस्ता आपला मुंबई गोवा हायवे. हा मुंबई गोवा हायवेचं काम कुठपर्यंत आलं आहे, कुठे खराब आहे, कुठे चांगलं आहे, तर याची अपडेट मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत हायवेला. इथून 467 किलोमीटर आहे मुंबई, माझं घर. मैंने भी नहीं देखा, नज़दीक आने का उसको पट्टी नहीं है, कुछ नहीं है. अभी डांबर डाल रहे थे. देख सर, हाँ नेशनल हाईवे, बॉम्बे का हाईवे. तो अभी यहाँ पे कहीं पे हम लोग इसके लिए रुकते हैं, नाश्ता करने के लिए. एक कंक्रीट रोड था, इसको वापस से डांबर रोड क्यों बना रहे लोग?
हाँ ये कंक्रीट रोड बना था सब। इधर से कंक्रीट है तो फिर पैसा खत्म हो गया। कंक्रीट का रोड का लेवल से ऊपर है और ये डांबर का रोड अभी डाल रहा है, मतलब ये और लंबा खींचने वाला है। हाँ लेकिन ये सब रोड रेडी था, ये क्या कर रहे हैं? ये गोवा तक पूरा रोड रेडी था, ये क्या खेलने लग गए ये लोग वापिस? ठीक है ना तो ड्राइवर उसको तो था रोड, वो अंदर से आ रहेगा। ये देखिए ऐसा रास्ता पूरा था तो कंक्रीट का बना हुआ था, मैं वही तेरे को बोल रहा हूँ। अभी जानेवारी में बोला ना मैं कर्नाटक गया था, तब यही रोड से आया। तर मित्रांनो आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेला। तो मध्ये खराब रस्ता होता, माहीत नाही का, मी लास्ट टाइम आलेलो म्हणजे झालं 1 वर्षभरापूर्वी इथपर्यंत आलेलो, त्यावेळी रस्ता एकदम क्लिअर होता। बट आता रस्ता पुन्हा खराब केला आहे, काहीतरी काम करतायत, माहीत नाही काय करतायत एक्झॅक्टली ते। तर मित्रांनो इथे हॉटेल भद्रकाली म्हणून आहे, तर इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो। आता 11:38 झाली आहेत। मुंबई इथून ॲज पर गुगल 466 आणि बाकी मॅप माय इंडिया दाखवत आहे 456। मे बी गुगल मॅप जो आहे तो वाटूळ मार्गे रस्ता दाखवत आहे, हायवे पूर्ण नाही दाखवत आहे। वाटूळ ते संगमेश्वर हा आतला रोड दाखवतो आहे, त्याच्यामुळे थोडंसं डिस्टन्स वाढत असेल। सो ॲप्रॉक्सिमेटली 466 किलोमीटर तर आपल्या जायचंच आहे। सध्या 48.1 किलोमीटर्स आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत। बघूया आता पुढची जर्नी कशी होते ते। आता आपण आहोत कुडाळमध्ये, हे जे आहे कुडाळ स्टेशनवाला जो पाठीमागे रोड गेला तो, आणि हाच त्याचा जो आपला फ्लायओव्हर आहे, तो फ्लायओव्हरच्या बाजूलाच आम्ही थांबलेलो। इथे एक मारुतीचं वर्कशॉप आहे, तर आता जाऊ पुढे। आणि आता सध्या ब्रेक घ्यायचा आहे एक कणकवलीला, थोडं सामान घ्यायचं आहे, आणि त्यानंतर पुढे मुंबई। सो लेट्स सी, ॲप्रॉक्सिमेट 12 ते 13 तास लागतील आज पोचायला आम्हाला। 11:15 आता इथे वाजले आहेत, म्हणजे पुढे पण आपल्याला ऑलमोस्ट तेवढाच टाईम लागेल। सो मी भेटतो आता कणकवलीमध्ये जाऊन। यही रोड पीछे भी कोई भी नहीं है, सब खाली है। अरे टोल नाका मतलब अभी चालू नहीं है, रोड चालू नहीं हो तो टोल नहीं ले सकते ना। वही वही तो बोला, टोल चालू नहीं तो बोला चालू हो गया। मैं टोल चालू होगा किधर बोला मैं, टोल आ गया बोला मैं। तर कुडाळवरनं जर तुम्ही येत असाल तर हा आपल्याला पहिला टोल नाका लागला इथे। मुंबईपर्यंत कुडाळपासून 4 ते 5 टोल नाके आहेत। आत्तापर्यंत कुडाळपासून पूर्ण रोड 4 लेनचा आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे, कुठेही रस्त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। टोटल 20 किलोमीटर आपण कवर केलेत कुडाळपासून। हीटेड सीट आहे, कूलिंग सीट भी आना चाहिए ना। तर मित्रांनो आत्ता आपण आहोत कणकवलीमध्ये। कणकवलीमध्ये थोडं सामान घ्यायचं होतं, ते घेतलं आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे। आता वाजले आहेत 12:15, जवळपास अर्ध्या तासातच आपण कुडाळ ते कणकवली हे 32 किलोमीटरचं अंतर पार केलं। हा वरतून जो कणकवली बायपासचा जो रोड आहे तो आहे, आणि आज रविवार असल्याकारणाने मार्केटमध्ये बहुतांश दुकानं जी आहेत ती बंद असतात। मित्रांनो आता कणकवली क्रॉस केलं, आता आपण राजापूरपर्यंत हा रस्ता असा आहे, राजापूरपर्यंत रस्त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। बाकी पुढचा अपडेट मी देतो। राजापूरवरनं आपण एक वाटूळ मार्गे जाणार आहोत, तर तो रस्ता तुम्हाला दाखवतो यावेळेला। मित्रांनो आपण आता राजापुराच्या जवळ पोहोचलो आहे। राजापूर इथून आहे एक 6 किलोमीटरवर, तर तिथे आपल्याला दुसरा टोल भेटला आहे कुडाळनंतर निघाल्यापासून। टोल प्लाझा कुठलाही ॲक्टिव्ह नाही आहे अजून, बट जेव्हा हे सर्व टोल चालू होतील त्यावेळेला आपल्याला इथे पण एक टोल द्यावा लागणार आहे।
या हायवेचा वापर करण्यासाठी. आणि आता कुठलाही पर्यायी मार्ग नसणार आपल्याला, सगळीकडे टोल भरायचाच आहे. म्हणजे महाग होणार आहे आपला मुंबई गोवाचा प्रवास. आणि राजापूरपर्यंत असाच चांगला रस्ता आहे, त्याच्यामुळे मगाचपासून कुठेही आपल्या सिंगल लेन किंवा डायव्हर्जन लागलेलं नाही आहे. आतापर्यंत 133 किलोमीटर चालवले आहेत रेडीवरून निघाल्यापासून. राजापूर 6 किलोमीटर, लांजा 36 किलोमीटर. राजापूरच्या आधी एक घाट लागतो आपल्याला, तर त्या घाटामध्ये जरा सांभाळून ते असे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत कंटिन्युअस. हा आता चौथा काय 5वा स्पीड ब्रेकर आहे. अचानकपणे स्पीड ब्रेकर येतात त्याच्यामुळे लक्ष नसतं, तर थोडी सावधानता बाळगा. टोल नाका क्रॉस केल्यानंतर जो पहिलाच घाट लागतो त्या घाटात आहे ते स्पीड ब्रेकर. पूर्ण उतरणे आणि स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. तर बघा इथे अजून एक आहे. हे रमलर्स चालू झाले की समजून जायचं की आपल्याला स्पीड ब्रेकरवरनं गाडी काढायची आहे. निकाल, राइट से निकाल. भाई लंबा है. तर राजापूरचा घाट आहे हा. मला घाटाचं नाव आठवत नव्हतं. राजापूरसाठी जो घाट लागतो तर त्याच घाटामध्ये आहे. तर आपण राजापूरला पोचलो आहे. राजापूरला हे जे ब्रिजचं काम चालू आहे तिथे अजूनही पूर्ण नाही झालं आहे. तिथे हा डायव्हर्जन आहे. म्हणजे इतक्या वेळानंतर आपल्याला एक डायव्हर्जन लागलं आहे कणकवलीपासून निघाल्यापासून. कणकवली कशाला, कुडाळपासून एकही डायव्हर्जन लागलं नव्हतं. हे पहिलंच डायव्हर्जन आहे. कुडाळ ते राजापूर कंटिन्युअस आपण 4 लेन हायवेने गाडी चालवत होतो. आणि हे ब्रिज पुरतंच आहे डायव्हर्जन. ब्रिज क्रॉस केल्यावर पुन्हा 4 लेन हायवे असणार आहे. हे बघा, ब्रिजच्या तिकडनं वर चढायचा रस्ता पूर्ण झाला आहे, उतरायचा रस्ता अजून पूर्ण नाही झाला, त्याच्यामुळे ते डायव्हर्जन ठेवलेलं आहे. इथे पुन्हा आपण 4 लेन रस्त्यावरती येतो. पण आता आपण वाटूच्या इकडनं टर्न घेतला आणि आतल्या रस्त्याला आलो आहे. तुम्ही गुगल मॅपवर जरी सध्या सर्च केलं तर तुम्हाला हाच रस्ता दाखवतो. राजापूर क्रॉस केल्यावर लांजा आणि राजापूरच्या मध्ये वाटूळ तिटा लागतो, तर तिकडनं आपल्याला राईट मारायचं आहे ब्रिजच्या खाली जाऊन. गुगल मॅप चालू करून तुम्ही निघा, किंवा मग तुम्हाला जर कन्फर्म माहिती असेल तरच निघा. कारण की वाटूचा जो टर्न आहे तो एक असा लेफ्ट टर्न येतो हायवेचा आणि तिकडनं पटकन असा खाली गेलेला आहे रस्ता वाटू तिथेला. तर तो चुकलात तर तुम्ही डायरेक्ट ब्रिजवर जाणार आणि मग तुम्हाला पुढे जाऊन मग युटर्न मारून परत लांबून परत पाठी यावं लागेल. सो ते लक्षात ठेवावं लागतं. वाटूळपर्यंत कंप्लीट 4 लेन हायवे आहे. फक्त मध्ये राजापूरचा जो ब्रिज चालू आहे तेवढंच काम बाकी आहे. तो पण माझ्या मते 6 महिन्याच्या आतमध्ये होऊनच जाईल गणपतीपर्यंत. तर तेवढाच रस्ता बाकी आहे. बाकी हा रस्ता बघा, हा वाटू टू देवरुख साखरपा जाणारा रस्ता आहे. हा असाच एकदम 2 लेनचा हायवे आहे. घाटाचा रस्ता एकदम स्मूथ आहे, खड्डे नाही आहेत, काही नाही आहेत. एकदम इझिली तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता जोपर्यंत आपला बॉम्बे गोवा हायवे पूर्ण होत नाही. हा रस्ता जो आहे तुम्ही जर प्रॉपर गेलात तर तुम्ही डायरेक्ट संगमेश्वरच्या बाजारपेठेमध्ये बाहेर पडता. अपडेट मित्रांनो, साखरप्यावरनं जर आपण जात असेल वाटू साखरपा देवरुख मार्गे, तर मध्ये एका ठिकाणी म्हणजे घाट वगैरे संपतो आणि त्याच्यानंतर थोडासा एक 100 मीटरचा खराब पॅच लागतो. त्यानंतर हा कॉन्क्रीट रोड तयार झाला आहे. इथे पण हा 4 लेनचा रस्ता तयार होतो आहे. एक्झॅक्टली हा रस्ता कुठे जातो आहे माहीत नाही, बट हा 4 लेनचा एक हायवे आपल्याला लागतो. तिकडच्या बाजूचं काम चालू आहे सध्या तरी, सिंगल लेन चालू आहे. तर त्यामुळे हे बघा इथे पण डायव्हर्जन आहेत जर तुम्ही या रस्त्याने येत असाल तर. लांजा रोडपेक्षा कमी डायव्हर्जन्स आणि कमी खड्डे आहेत, बट आहे इथे सुद्धा डायव्हर्जन्स. तर मित्रांनो, वाटूळ फाट्यावरून आपण आतमध्ये आल्यानंतर
देवरुखचा जो फाटा लागतो आपल्याला, तर त्याच्या आधी 7 किलोमीटरचा जो पॅच आहे ना, तो डायव्हर्जन आणि मध्ये मध्ये खूप खड्डे आहेत असा पॅच आहे. 7 किलोमीटरचा पॅच क्रॉस केल्यावर आपल्याला डावीकडे वळावं लागतं. डाव्या हाताला एक सरळ रस्ता गेला आहे, तो जर घ्यायचा नाही आहे. तर त्या रस्त्याला आल्यावर आपल्याला हा घाट लागतो. हा रस्ता चांगला आहे, फक्त घाटातली वळणं खूप तीव्र आहेत आणि चढण आहे सरळ. तर या रस्त्याने आपण आता देवरुखला जाणार आणि देवरुख कसुंबे मार्गे सरळ संगमेश्वर. इथून अजून 25-30 किलोमीटरचा रस्ता असेल, जास्त नाही आहे आता. सो मी आता तुम्हाला डायरेक्टली संगमेश्वरला गेल्यावर भेटतो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत संगमेश्वरला. समोर जो दिसतोय ब्रिज, तो मुंबई गोवा हायवेचा ब्रिज ज्याचं काम चालू आहे. इकडनं आपण उजवीकडे वळणार आणि आपली जर्नी कंटिन्यू करणार टुवर्ड्स मुंबई. तुम्ही संगमेश्वरच्या जवळ जसे पोचाल तसं 2 किलोमीटरपर्यंत रस्ता थोडा खडबडत आहे आतमधला, पण तरीसुद्धा तुम्ही 50च्या स्पीड तिथे मेंटेन करू शकता. बट देवरुख ते संगमेश्वर या रस्त्यावरती भरपूर स्पीड ब्रेकर आहेत. आता हा आपण जो हायवे घेतला आहे, हा मुंबई गोवा हायवे. त्याच्यावरती आता तुम्हाला रस्त्याची अवस्था मी सांगतो. मुंबई गोवा हायवे संगमेश्वरपर्यंतचा कसा येतो. चला, एक पार्ट आपला झाला कुडाळ ते कणकवली, कणकवली ते राजापूर. सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं वाटूळ ते संगमेश्वरपर्यंतचा रस्ता आतला, जो तुम्हाला पर्यायी रस्ता आहे. संगमेश्वर टू लांजापर्यंतचं जे रस्त्याचं काम आहे, जे खड्डे पडले आहेत त्याच्यापासून वाचण्यासाठी. आणि आता आपण संगमेश्वर टू हातखंबा हा रस्ता कसा आहे तो बघूया. म्हणजे या ठिकाणी बघून तर असं वाटतं की अजून रस्त्याच्या कामाला सुरुवातच झाली नाही आहे. हा जुना जो रस्ता आहे तो तसाच वापरायचा आहे की काय असं वाटतं इथे. कधी होणार हा मुंबई गोवा हायवे. मध्ये मध्ये खड्डे पडलेत मोठे. डांबरी रस्ता आहे पण रस्ता खराब आहे बघा. संगमेश्वरमध्येच आहोत आपण आणि बघा अवस्था बघा रस्त्याची. ओके, तुम्ही 4 व्हीलरने येत असाल तर इथे तुम्हाला अगदी 20-25च्या स्पीडने गाडी चालवावी लागेल, एवढा खराब आहे रस्ता. हे बघा, बघा हा संगमेश्वरचा नवीन ब्रिज. तिकडचा ब्रिज अजून चालू नाही आहे, इकडनंच येत आहेत गाड्या. ब्रिजवर सुद्धा जे जॉईंट्स आहेत तिथे खड्डा ठेवलेला आहे. इथे हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे, पुन्हा डायव्हर्जन. ब्रिज क्रॉस केल्यावर कॉन्क्रीटचा रस्ता आता चालू झाला आहे. संगमेश्वरचं जो बाजारपेठ आहे तिकडनं बाहेर पडल्यापासून. आता बघूया कितपत आहे हा रस्ता ते. संगमेश्वरचा ब्रिज क्रॉस केला आणि जवळपास 3 किलोमीटरचा 4 लेनचा हायवे होता. त्यानंतर पुन्हा डायव्हर्जन आलं अँड पुन्हा हा खराब रस्ता. म्हणजे रस्त्यावर खड्डे पडले आहेत की खड्ड्यात रस्ता आहे तेच समजत नाही आहे. समोरची 4 व्हीलर बघा किती स्लो चालवावी लागते त्याला, एवढा खराब आहे रस्ता. एवढे मोठे मोठे खड्डे आहेत. जवळपास हा 200 मीटरचा पॅच होता. आता हा पॅच कव्हर केला म्हणजे तिथे रेल्वे क्रॉसिंग होतं, त्याच्यापुढे परत हा 4 लेनचा हायवे सुरू झाला. CNG पंप आहे वाटतं, एवढी लाईन आहे ते.
3:18 झाले. सावर्डे इथून 11 किलोमीटर, चिपळूण 25 किलोमीटर. प्लॅन केला आहे सावर्डेला थांबण्याचा, थोडं काहीतरी खाऊन पिऊन घेऊ, कारण की 3:20 होत आल्यात. म्हणजे अजून 11 किलोमीटर नंतर आपण एक ऑफिशियल ब्रेक घेणार आहोत. तर मित्रांनो, सावर्डे इथे हॉटेल ओम साई इथे आम्ही जेवायला थांबलेलो. बराच वेळ गेला इथे. जगनचे काही मित्र पण भेटले. हे जे हॉटेलचे ओनर आहेत ते जगनच्या ओळखीचे होते म्हणून इथे आलो. जेवण अतिशय सुंदर आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं इथे. आम्ही 4 वाजता आलेलो, आता 5:30 वाजले, म्हणजे 1.5 तास इथेच गेला. इथून आता चिपळूण आहे 20 किलोमीटरवरती. आणि चिपळूण ते महाडचा जो रस्ता आहे तो खूप चांगला आहे. चला तर मग निघूया आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि पुढे कदाचित अंधार होणार आहे, सो मी अपडेट देईनच पुढे रस्ता कसा आहे त्याचे, आणि सांगेन. चला सुरुवात करूया जर्नीला. आतापर्यंत 261 किलोमीटर कंप्लीट झाले, 262. आता याच्या पुढे अजून 266 किलोमीटर दाखवत आहे गुगल मॅप्सवरती घर आपलं. ओके, चिपळूण 12 किलोमीटर. चिपळूण मला वाटलेलं 20 किलोमीटर आहे, 12 किलोमीटरवरतीच आहे. तर लवकर पोचू आपण. तो रस्त्याचा अपडेट एक देतो. संगमेश्वरवरनं सावर्डेपर्यंतचा रस्ता आहे ना, तो पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा बांधून झाला आहे. सावर्डेच्या आधीपर्यंत मध्येच तो 4 लेनचा होतो. मध्येच एकाच लेनवरती दोन्ही येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही गाड्या जातात, असं काहीसं केलेलं आहे. म्हणजे कॉन्क्रीटचं काम पूर्ण झालं आहे, बट रस्त्याला डायव्हर्जन्स आहेत 3 ते 4 ठिकाणी, जास्त नाही आहे. त्याच्यामुळे तिथे स्पीड मेंटेन ठेवता येतो. फक्त डायव्हर्जनकडे लक्ष द्यावं लागतं, तेवढाच काय तो स्पीड स्लो होतो तो. बाकी कॉन्क्रीट रस्ता आहे पूर्णच्या पूर्ण, सो नो प्रॉब्लेम, आरामात येऊ शकता. आता सावर्डेपासून पुढे चिपळूणपर्यंत तर 4 लेन हायवेच आहे. इथे अजूनपर्यंत तरी आम्हाला डायव्हर्जन भेटलं नाही. आणि चिपळूणला फक्त ते ब्रिजचं काम चालू आहे, चिपळूणला बायपास करण्यासाठी जो मोठाच्या मोठा फ्लायओव्हर बांधला जातो आहे. तर तो कंप्लीट झाला की आपल्याला चिपळूण सिटीमधलं ट्रॅफिकसुद्धा लागणार नाही. पण सध्या त्याचं बांधकाम चालू आहे, सो तिथे थोडंसं ट्रॅफिक लागतं. अँड देन पुन्हा आपल्याला महाडपर्यंत मग 4 लेन्स हायवे. तर मित्रांनो, अचानक अनप्रेडिक्टेबल पाऊस आला इथे. चिपळूणमध्ये पोचलो आहे आपण. चिपळूण क्रॉस केला आणि थोडासा पाऊस लागला, बट गेले ढग वाटतं. आता चिपळूण क्रॉस केल्यावर आपल्याला घाट लागेल परशुरामचा. परशुराम घाटात पाऊस नसावा. आणि इथून हा सगळा रस्ता आहे ना, तो असा 4 लेनचा हायवे, त्याच्यामुळे नो टेन्शन. महाडपर्यंत आपण आरामात पोचतो आहे लवकर. त्याच्या पुढे डायव्हर्जन्स आणि रस्ते असणार आहेत तसे वाकडे तिकडे, प्लस खड्डे वगैरे पण असणार. तो तिथे रात्रीच्या वेळेला थोडंसं टेन्शन आहे. तर जो काही असेल ते मी अपडेट देईन. पण आता अचानक पावसाने थोडीशी एक जर आली, भिजवलं थोडंसं, अँड गायब. कारण की आपण मुव्हिंग आहे ना, तर सिटीमध्ये तिथे पाऊस पडतो आहे. खेड 24 किलोमीटर, पनवेल 220, परशुराम 3. चलो परशुराम घाट आ गया भाई. तर मित्रांनो, आत्ताच एक अपडेट द्यायचा राहिला, कारण की थोडंसं ट्रॅफिक लागलेलं. परशुराम घाट आपला, तर तिथे जो रस्ता खचलेला, तिथे अजूनही एक 50 मीटरचा सिंगल लेन केलेला आहे. म्हणजे डायव्हर्जन आहे ते 50 मीटरसाठी. आणि गावाकडून म्हणजे कोडाळपासून मुंबईकडे येणारा थोडा पुढचा एक 100 मीटरचा पॅच आहे, तिथे तुम्हाला सिंगल लेन केलेला. म्हणजे एक लेन बंद केलेली आहे. समोरची येणारी लेन दोन्ही चालू आहेत, पण या साईडची एकच लेन चालू आहे, असं केलेलं आहे. सो तिथे थोडंसं ट्रॅफिक होण्याचे चान्सेस आहेत. आणि अचानकपणे समोर तुम्हाला असं दिसू शकतं की काम चालू आहे, तर तिथे थोडंसं सांभाळून. एवढ्या वेळात फक्त तो एकच पॅच भेटला जिथे सिंगल लेन झालेली होती. आता परशुराम घाट आपण उतरलो आहे. खेडला गेलं तर आपल्याला खेड अजून 20 किलोमीटरवरती आहे. खेड आ गया क्या? नहीं, इतना जल्दी कैसे आएगा? खेड 17 किलोमीटर है अभी भी. ये अचानक से इनको सूझा क्या अभी ब्रिज बनना पड़ेगा.
देख ना उधर का रास्ता बना था. हां, तर हा एक अपडेट आहे की लेफ्ट साईडचा रस्ता चालू होता, त्याच्यावरती आता यांचं ब्रिजचं काम चालू केलं आहे लोकांनी. बघा ना तिकडे रस्ता बनलेला दिसतोय. सो इथे मध्ये डायव्हर्जन टाकून आता ब्रिज टाकायचं काम चालू आहे. आधी का नाही आठवत या लोकांना हे सर्व करायचं. तर मित्रांनो, खेडच्या पूर्वी आपल्याला लागलेला आहे 4था टोल नाका. सो बघा, कुडाळपासून हा 4था टोल नाका. विचार करा प्रत्येक ठिकाणी, कारण की टोलची रक्कम तर अजून डिसाईड इथे केलेली नाही वाटतं. कुठेही त्याचा हे नाही लावलेत बोर्ड. ते बघा बोर्ड खाली आहेत. पण माझ्या मते मुंबई पुणे हायवेने येताना जेवढा टोल लागतो 600 रुपयाचा, त्याच्या अर्धा तरी आपल्याला कमीत कमी भरावा लागणार आहे इकडे टोल 4 व्हीलरने येताना. ऑल्सो रिजनेबल असेल आणि गणपतीमध्ये आपल्याला टोल माफी पण मिळेल गव्हर्नमेंटकडनं. लेट्स सी. कारण की इतके वर्ष लावले आहेत रस्ता बनवण्यासाठी, तर तितके वर्ष हा टोल पण वसूल केला जाईल. आता आलेला आहे आपल्या भोसले घाटातला इनफेमस टर्न. हा पहिला स्पीड ब्रेकर. यस, ये देख G900 या 600 वाला कोई तो आ रहा है मेरे बाजू में. हाँ, वो उधर का टर्न है ना, वो टर्न पे एक्सीडेंट होता है. तो ये टर्न वो लोग ने शार्प करने से बदले, मतलब टर्न निकालने को जमा नहीं, तो ये लोग ने स्पीड ब्रेकर डाल दिया. तीसरा स्पीड ब्रेकर, चौथा स्पीड ब्रेकर. अरे मैं वीडियो चालू है इसके लिए गिन रहा हूँ, तू क्यों गिन रहा है? 6. ट्रेन जा रहा है देख नीचे से, ये बड़ा है. 7. 8. 9. ये देखो सामने दीवार टूटा है ना, उधर एक्सीडेंट हुआ था. 11. 10 नहीं हुआ क्या 9 के बाद? अच्छा 10, तो ये 11. सॉरी. ये 12. 13. अरे बेनेली वाला है, मेरे को लगा G900 है. ये देखिए दीवार तोड़ के ये लोग को लगता है टायर लगाएगा तो गाड़ी अटक जाएगा उसमें. 15 बाउंस सके वो निकल जाएंगे. 15 सोचना इतना बड़ा टर्न. अरे ये कंटिन्यू बनाएंगे तो भी पागल लोग हैं, भगा देंगे उधर भी. ये 300 cc है लगे शायद से. आवाज़ नहीं कर रहा है गाड़ी उसका. तर भोसले घाट आपण आता उतरलो आणि त्यानंतर अरे बापरे खूप मोठा खड्डा आहे. ओके, रस्ता खराब आहे मित्रांनो इथे खूपच. अरे काका काय करताय, मला कशाला दाबताय. सिंगल लेन हायवे, रस्त्याचं अजून काम चालू आहे. रेल्वे पुलाचं काम अजून झालेलं नाही खेड रेल्वे स्टेशनच्या. इधर देख ना, ब्रिज के बाजू से ही तेरे को स्टेशन दिखता है. अगर लेट हो गया तो इधर से ही कूद जाने का ट्रेन के ऊपर. मैं पीछे रह गया, ये काका खुद भी जाने दिए, मेरे को भी जाने नहीं दे रहे. वरना वाले काका नहीं, ये टोयोटा यारिस वाले. अबे निकला, अरे क्या आदमी है रे ये. सिंगल लेन ही है ये, अभी खेड़ क्रॉस होने तक ऐसा ही है. ये देख ना ब्रिज का काम चालू है लोग का. अरे क्या कर रहा है, इतना डर डर के चला था तो आराम से चला ना, भगा मत, मेरे को तो जाने दे. तो फिर मैं दबा के रखूँगा तेरे पीछे. तो देखो, तर खेड रेल्वे स्टेशनच्या वरती जो ब्रिज बनतोय त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तिथे सिंगल लेन हायवे आणि भोसले घाट उतरल्यावर एक मोठा खड्डा सुद्धा आहे. कशेडी घाटाचा जो रस्ता आहे तो टर्न क्रॉस केला. आता आपण टुवर्ड्स भोगद्याकडे जातोय. इथे आतमध्ये आलो 1 किलोमीटर की सिंगल लेन हायवे सुरू होतो.
म्हणजे त्या बाजूचा रस्ता अजून चालू नाही केला आहे. आता थोड्याच वेळात येईल कचेडीचा बोगदा आणि या डोंगरावरून वरती जातो तो आपला जुना कचेडीचा घाट. कधीतरी येऊ आपण या कचेडी घाटात फिरायला. तर इकडनं आपण आता कचेडी बोगद्यामध्ये प्रवेश करणार. दोन्ही बाजूचा बोगदा जो आहे तो चालू आहे. बोगद्याच्या आतमध्ये जाताना आणि बाहेर आल्यावर समोरून ज्या गाड्या येत आहेत त्या डायरेक्ट सिंगल लेनवरती येतात. इथे दोन्ही लेन चालू आहेत म्हणजे वन वे आहे हा. येणाऱ्या गाड्यांचा बोगदा दुसरा चालू झाला आहे. तर आता इथे कसलेच टेन्शन नाही मित्रांनो तुम्हाला. समोरून गाड्या येणार नाहीत आणि आतमध्ये लाइटिंग पण व्यवस्थित केलेली आहे. फक्त जर तुम्ही मुंबईकडून येत असाल तर बोगदा संपल्या तुम्हाला डायव्हर्जन आहे. तो तिथे थोडंसं बोगद्याच्या बाहेर येताना स्लो ठेवा गाडी. चला बोगद्याच्या बाहेर आलो. या बाजूला तरी दोन्ही बाजूचा रस्ता वेगवेगळा आहे, डायव्हर्जन नाही आहे. फक्त कचेडी बोगदा मुंबईवरनं येताना तुम्ही क्रॉस केला की सिंगल लेन केलेलं आहे. फक्त रस्त्याच्या लक्षात ठेवा हे बघा मध्ये मध्ये पॅचवर्क आहे, रस्ता खराब आहे, अजून इथे काम केलेलं नाही आहे. पॅचेस आहेत जिथे गाडी आपटू शकते. राइट में डाइवर्जन है, लेफ्ट में क्यों जा रहा है? डाइवर्जन इधर ही है और डाइवर्जन आगे लिखा है. रोड तो बना हुआ है उधर में. उधर ब्रिज के उधर कुछ तो लफड़ा रहेगा. तर पुन्हा एकदा डायव्हर्जन लागलं आहे आपल्याला. म्हणजे कचेडी घाटात हे दुसरं डायव्हर्जन आपल्याला लागलं. बोगद्यानंतर पहिलं आणि बोगद्याच्या आधी मुंबईकडे येताना दुसरं, असं म्हणजे दोन डायव्हर्जन लागलेत आतापर्यंत कचेडी घाटात. रस्ता खराब है क्या इधर? नहीं, हाँ स्पीड ब्रेकर नहीं लगा है, ये जॉइंट वैसा है. रास्ता खोद के रखा है उन्होंने, धड़ाम धुड़ूम है सब. तो वापिस अपने लेन में जाएंगे शायद से. ये नीचे से जाएगा अभी, ये वाला डाइवर्जन है ना. नहीं हो गया वो नीचे से आता था. अभी ब्रिज हो गया बन गया ब्रिज. मैं आया था तब भी डाइवर्जन नीचे से ही था, अभी बन गया, ब्रिज बन गया. लेकिन ये अरे ब्रिज बन गया तो ये लेवल तो करो. ऐसे छोड़ दिया, कौन करेगा ये? लेवल नहीं किया बिल्कुल भी. ये देख टूट जाएगा रिम विम किसी का. ये अपना ये एक्चुअली मालूम है अपना बटन टायर है ना सेमी ऑफ रोड, तो इसमें कुछ प्रॉब्लम नहीं है. वो KTM का सॉफ्टवेयर कंपाउंड वाला था ना, और रिम तोड़ ही देगा. आता महाडपर्यंत असे सगळे फ्लायओव्हर्स आहेत, मध्ये मध्ये कुठेही तुम्हाला डायव्हर्जन वगैरे नाही आहे. कंटिन्युअस महाडपर्यंत असंच जायचं आपल्या सोसायटी. आणि आजचा आपला 5वा टोल गेट कोल्हापूर क्रॉस केल्यावरती 50 नहीं 60 किलोमीटर का ये है ना NHAI का, और 60 किलोमीटर पे टोल लगा सकते वो लोग. तो अभी सपोज अंदर से बाहर आने तक कितना था, रेडी से बाहर आने तक 40 किलोमीटर रहेगा. तो 353 हुआ है, मतलब 310 किलोमीटर में अपने को 5 टोल लगे. हां तो मित्रांनो आता आपण पोहोचलेले आहोत महाडमध्ये. हा जो ब्रिज क्रॉस केला त्याच्या खालून रायगड किल्ल्यावर जायचा रस्ता आहे आणि ही आहे महाड सिटी. आपण 6:51 महाडला पोहोचलो आहे. टोटल आजची जर्नी जी आहे 360 किलोमीटरची, 362 टू बी प्रिसाइज कंप्लीट झाली आहे. अँड अजून 150 किलोमीटर्स अप्रॉक्सिमेटली आपले बाकी आहेत घरी पोहोचण्यासाठी. सो मे बी अजून 4 तास आपल्याला लागतील पोचायला पुढचे.
कारण की पुढे माणगाव, इंदापूर, लोणेरे, गडप या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक लागण्याचे चान्सेस आहेत. सो अंधारात ट्रॅव्हल होणार आहे, त्याच्यामुळे मी अपडेट तुम्हाला देतो हळूहळू. एक्झॅक्टली तुम्हाला मी दाखवू नाही शकत कदाचित किती ट्रॅफिक आहे किंवा रस्ता किती खराब आहे ते, पण कोणती अपडेट नक्कीच देतो. इथपर्यंत रस्ता मी तुम्हाला सांगितलं, मध्ये 1-2 ठिकाणी फक्त डायव्हर्जन वगैरे लागले, बाकी रस्ता असा सुसट आहे. तुम्ही आरामात हे डिस्टन्स तुम्ही फटाफट कवर करू शकता. 780चा वेग जो आहे स्पीड लिमिट, तर तुम्ही कंटिन्यू कॅरी करू शकता. सो फायनली चांगल्या रस्त्याचा अंत आणि डायव्हर्जनवाले रस्ते आता सुरू. इथे पण होईल, ब्रिजचं काम चालू आहे, पण तो होईल तेव्हा होईल. मे बी प्रगती बघता वाटतंय की तो पावसाळ्यापर्यंत खुला होईल, पण त्याच्या आधी हे खालचे रस्ते तरी चांगले करायचे. पूर्ण पेवर ब्लॉकचा रस्ता बनवला आहे. आणि बघा इथे पण रस्ते गड्डा आहे. तो पेवर ब्लॉक का रास्ता बनाना कौन सिखाया लोग को हाईवे पे पता नहीं. कितना दूर है अभी? हाँ डाइवर्जन ये अभी चालू हो गया. आगे तक ऐसे ही है अभी? हाँ अरे बाप रे, बीच बीच में ऐसे आएगा. रेगुलर का 30-40 किलोमीटर का नॉर्मल? नहीं ये अभी वड़खल तक ऐसे ही है. वड़खल मतलब, और वड़खल अभी कितना पेन कितना दिखाया? 99 कुछ था शायद. हाँ तो पेन तक ऐसे है. पेन से 10 किलोमीटर पहले तक, मतलब 80 किलोमीटर तो ऐसे ही है. बीच बीच में आएगा अच्छा रास्ता, ऐसा नहीं है कि पूरा ही खराब है. ये लोणेरे के बाद वाला गाव है, गाव का नाम नहीं पता, किधर लिखा नहीं है. आता आला आहे लोणेरे. लोणेरेच्या आधी पण एक गाव होतं, त्या गावाचं नाव मला कळलं नाही. तर तिथे होतं डायव्हर्जन, त्याच्यानंतर आता लोणेरेजवळ डायव्हर्जन आहे. ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे ट्रॅफिक लागलेलं आहे संध्याकाळच्या वेळेला. जाम लागलेला आहे आपल्याला लांब लचक. तो ये जाम से निकलता है तो जितना निकल सकता है उतना निकल. सो माणगावमध्ये लागलेलं आहे आपल्याला ट्रॅफिक लांब लचक. सिंगल लेन हायवे अजूनही आहे, बायपास अजूनही रेडी नाही आहे, त्याच्यामुळे ॲज युजल इथे आपल्याला ट्रॅफिक लागलं आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळे. आणि आज आहे रविवार, त्यामुळे स्पेसिफिकली लागणं तर पॉसिबल होतंच. बघूया आता किती वेळात बाहेर पडतो. माणगाव त्याच्यानंतर इंदापूरमध्ये आपल्याला हे असंच ट्रॅफिक लागेल. ते सिंगल लेन जहाँ तक है वहाँ तक लाल ही रहेगा ये. तर मित्रांनो 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला बाईक असून सुद्धा. गॅप काढत काढत आम्ही नॉनस्टॉप आलो आहे तरीसुद्धा. ॲज युजल माणगावचं जे जंक्शन आहे तिथे ट्रॅफिक होतं. आणि ती येतानाची संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे लांबलचक जाम लागलेला आहे. कार रे हाफ एन आवर, 1 घंटा भी जाता है इधर. तो इंदापूरला अजूनही सिंगल लेन हायवे आहे. बायपास अजूनही चालू नाही झाला आहे, बट माणगावसारखं ट्रॅफिक अजून लागलं नाही आहे. होपसो पुढे पण नसेल, गाडी निघून जाईल पटापट. काय ओमनी हाँ लग गया. राइट से डल, लेफ्ट में वो इको विको वाले घुस गए. है क्या जगह? कार से तब तक नहीं, उसको उधर से देखना, वो लेफ्ट साइड से घुसे रिक्शा वाले. पहले के रिक्शा वाले, अभी के कार वाले. देखो 2 मिनट रुकना पड़ेगा ना, करो गाड़ी में से कुछ तो आवाज आ रहा है ऐसा लग रहा है. तो ये क्रॉस करके रुकते हैं, ऑलमोस्ट हो गया 100-200 मीटर. हाँ इसके लिए. हाँ यस हो गया, क्लियर हो गया. चल बंदी कॉर्ड वगैरह लग रहा है हैच से किधर, तो हाँ थोड़ा आगे निकल गया रहेगा. ऑलमोस्ट आ गया. बीच में फंसने से अच्छा ट्रक वाले निकाल दिए. हो गया, निकल गया इसमें से.
हाँ रुका रुका, ट्रक के आगे ही रुका कि और आगे आ जाओ? पूरा रोड क्लियर हो गया मेरा। मैं भगा नहीं सकता क्योंकि कुछ तो घिस रहा है। हाँ मैं साइड में आ गया। किधर है? मेरे को नहीं दिख रहा है। डाइवर्जन इधर पर एग्जैक्टली। तो बहुत आगे गया। गाड़ी में कुछ आवाज आ रहा है बोल रहे थे तो इतना लेके गया आगे। आ गया ना, दिख रहा है? अरे हाँ, लेकिन वो आवाज आ रहा है, मेरे को चला नहीं सकता। इधर ही रुका तो बंजी कॉर्ड अटक गिटक गया ना, लग जाएंगे। रुक, इधर ही रुका था मैं। ओके। झटका आहे काय पता नाही। तर मित्रांनो, जस्ट आपण पेन क्रॉस केलं। मी तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये सांगितलं की रात्रीचा अंधार असल्यामुळे मी जास्त तुम्हाला एक एक पार्ट दाखवू नाही शकत रस्त्याचा। तो कुठे कुठे डायव्हर्जन्स आहेत आणि किती आहेत ते मी तुम्हाला व्हॉइस ओव्हरच्या मार्फत दाखवायचा प्रयत्न केला आहे। आता आपण पेनला आहोत। पेनपासून पुढे म्हणजे शेवटचं डायव्हर्जन जे होतं ते गडबला होतं। गडब क्रॉस केल्यावर कंटिन्युअस हा हायवे आहे, हा टिल आपला पनवेलपर्यंत। नो एनी डायव्हर्जन्स, म्हणजे एकही डायव्हर्जन्स नाही आहे इथे। तर मित्रांनो, इंदापूर क्रॉस करताना माझ्या गाडीतनं कसला तरी आवाज यायला लागला। त्यामुळे मी इंदापूर क्रॉस करून थोडा थांबलो आणि चेक केलं। पहिलं मला वाटलं की बंजी कॉर्ड वगैरे निघून टायरमध्ये अडकत असावी, पण तसं काही झालं नव्हतं। हा आवाज बेरिंगचा येत होता। आता पुढे काय करावं या प्रश्नाने आम्ही थोडा वेळ 15 ते 20 मिनिटं तिथेच थांबलो। थोडा विचार केला आणि मग डिसाईड केलं की आता रात्रीच्या अंधारात मेकॅनिक मिळणं तर शक्य नाहीये आणि घर आहे ते अजून 100 किलोमीटरवरती आहे। म्हणून आम्ही तसंच पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि हळुवारपणे म्हणजे 50 ते 60च्या स्पीडने आम्ही आमचा प्रवास जो आहे तो पुढे चालू ठेवला। आवाज येत असल्या कारणाने माझं संपूर्ण लक्ष त्या आवाजावरच होतं। सो मी पुढे अपडेट काही देऊ शकलो नाही तुम्हाला। कॅमेरा चालू होता पण अपडेट देणं ते माझ्या काही लक्षात राहिलं नाही। तर इंदापूरच्या पुढे रस्ता अगदी कडबपर्यंत कंटिन्युअस डायव्हर्जननी भरलेला आहे। छोटे मोठे डायव्हर्जन्स, मध्ये मध्ये खराब रस्ता, असाच रस्ता तुम्हाला गडबपर्यंत लागेल। गडब हे गाव पेन पासून 10 किलोमीटरवरती आहे। तर गडब क्रॉस केल्यानंतर पुढे कंटिन्युअस तुम्हाला पनवेलपर्यंत 4 लेनचा हायवे आहे, म्हणजे तुम्ही आरामात तुमचा स्पीड मेंटेन करू शकता। पुढे पनवेल क्रॉस करून आम्हाला घरी पोहोचायला जवळपास 11:30 वाजले आणि आमच्या या राईडची सांगता इथे झाली। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि मी जे काही अपडेट दिले त्याचा तुम्हाला फायदाच होईल। तर या नोटवरती मी प्रसाद चव्हाण या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देतो। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर आणि राईड सेफ।